संतोष देशमुख प्रकरणामध्ये जातीय राजकारणाची सुरुवात कोणी केली? बबनराव तायवाडेंचा धनंजय देशमुख यांना सवाल। दोषी नसताना धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं जात असेल तर आम्ही मुंडेंसोबत तायवाडेंकडून भूमिका स्पष्ट। कोणत्याही साधू संतांना एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, विजय वडेट्टीवारांची टीका। प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही, सुरेश धस समोर येऊन स्पष्ट बोलतायत, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा। शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 90,000 कोटींची थकबाकी। सुमारे 3 लाख कंत्राटदार काम बंद करतील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांची माहिती। कंत्राटदारांच्या राज्यव्यापी संपामुळे अनेक कामं रखडण्याची शक्यता। गावांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा विभागाची कामं लांबणीवर पडणार। राज्य सरकारच्या केलेल्या विकास कामांची जवळपास 89,000 कोटींची थकबाकी। कंत्राटदारांचा आरोप। या संदर्भात राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची उद्या बैठक। कंत्राटदारांकडून आमदारांनी 25% कमिशन घेतलंय, कितीतरी हजार कोटी आमदारांना मिळालेत, संजय राऊत यांचा आरोप। पीडब्ल्यूडीच्या कंत्राटदारांनी दिलेला तिसरा इशारा आहे, कोणत्याच कंत्राटदाराला पैसे मिळत नाहीत। जलजीवन मिशनचा पैसा केंद्रात अडकलाय, नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात, वडेट्टीवारांचा घणाघात। भरत गोगावलेंनी सांगितलेली 2 दिवसांची मुदत संपली तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना। 1 फेब्रुवारीनंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, अशी गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत? संजय राऊतांचा सवाल। वर्षा बंगला नव्यानं बांधण्याचा विचार सुरू असल्याची संजय राऊतांची माहिती। राष्ट्रवादीच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचं काम केलं नाही, रामदास कदमांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप। तटकरेंच्या गावामध्ये योगेश कदमांना मतं मिळाली नाहीत, रामदास कदम यांचा आरोप। सुनील तटकरेंकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याची रामदास कदम यांची माहिती। तर रामदास कदमांनी पत्र दिल्यास त्या पत्राची दखल घेईन, तटकरेंचं वक्तव्य। मंत्री दादा भुसे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। पक्षामध्ये सुरू असलेल्या गटबाजीवर दादा भुसे मध्यस्थी करून काही तोडगा काढतात का, याकडे लक्ष। अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सामन्यानंतर पंचांसोबत घातलेली हुज्जत आणि पंचांनी केलेली मारहाण या संदर्भात शिवराज राक्षेनं प्रतिक्रिया दिली आहे। बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरातल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते व्हॉइस फाउंटनचं उद्घाटन। उद्घाटनावेळी मुश्रीफांनी मोठ्यानं त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं। प्रवाशांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देण्यासाठी सरकार आग्रही। लवकरच एसटी महामंडळाची प्रीमियम बस सेवा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कर्नाटक परिवहन सेवेची पाहणी। वर्ध्याच्या परिवहन महामंडळाच्या खात्यामध्ये 53 इलेक्ट्रॉनिक बसेस दाखल होणार। एकूण 325 किलोमीटर इलेक्ट्रिक बसेस धावणार। आरबी आणि सेवाग्राममध्ये चार्जिंग स्टेशन उभारलं जाईल। शाळेतील 78.40% शाळांमध्ये राज्यातल्या 78.40% शाळांमध्ये संगणक वाचन गणित विषयात प्रगती। शालेय शिक्षण विभागाचा दावा। शासकीय शाळांमध्ये 2022च्या तुलनेत 2024 मध्ये वाचनात 10.9% प्रगती। बीएमसी मधील कनिष्ठ अभियंता पदाच्या 690 जागांसाठी 9 फेब्रुवारीला परीक्षा। विद्यार्थ्यांनी ऑप्शनमध्ये भरलेली सेंटर्स सोडून भलतीच सेंटर्स देण्यात आल्यानं परीक्षार्थींमध्ये गोंधळ। महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी करा, कॅगचा आदेश। वॉचडॉगच्या तक्रारीची दखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोशल सेक्टरमधील योजनांचा आढावा घेणार। या योजनांमधली कामं कुठपर्यंत आलेली आहेत आणि भविष्यात नेमकं काय टार्गेट आहे यावरती निर्णय होणार। राज्यात पहिल्यांदाच सामाजिक क्षेत्रासाठी वॉर रूमची उभारणी। राज्यामध्ये आता 2 वॉर रूम कार्यरत असतील। वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जाईल। कोल्हापुरातील विशाळगडावरची वेळ आणि आणखी एका तासानं वाढवली। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विशाळगडावर जाता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।